तर सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांनी काँग्रेसला गंभीर इशारा दिलेला आहे। मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कुणी करू नये, युतीत किंवा आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत कधी होत नाही असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिलाय। मैत्रीपूर्ण लढतीची भाषा कोणी करत असेल तर त्याला मी राजकीय परिपक्वता म्हणत नाही। हे जर मैत्रीपूर्ण लढतीचं लोण पसरलं तर अख्ख्या 48 जागांवर तशा लढती होती। आघाडीमध्ये किंवा युतीमध्ये कधीही मैत्रीपूर्ण लढत होत नाही। एक तर मैत्री होते किंवा लढत होते। तर आघाडी किंवा युतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत नाही असं संजय राऊतांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलंय। तर याच संदर्भात जयंत पाटील नेमकं काय म्हणाले पाहूया। मैत्रीपूर्ण लढती शक्यतो टाळल्या पाहिजेत, तर मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो। एकास एक मतात उमेदवार जर असेल तर त्यामुळे भारतीय जनता पक्ष पराभूत होण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित बसून तो मार्ग ते काढतील असा मला विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।